विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, सुस्वागत. स्वागत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी प्राध्यापक कमलाकर कमठे, हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय हिमायतनगर स्वागत करतो आपले माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण कालच्या भागामध्ये रेशीमबंध या पाठाची सुरुवात केली आहे आणि त्यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो भाग आता आपल्याला आज अभ्यासायचा आहे. रेशीमबंध म्हणजे काय याचा शब्दशः अर्थ मी तुम्हाला कालच्या भागामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तो तुम्ही पाहिला आहे हे निश्चित आहे. मग लेखक डॉक्टर युमो पठाण रेशीमबंध, निसर्ग आणि माणूस यांचा जो संबंध लावण्याचा प्रयत्न करतात ना, तो संबंध आपण अभ्यासत आहोत. कालच्या भागामध्ये देखील मी तुम्हाला हा प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर काय पुढे घडतं आहे ते बघा. की ही वेळ मला फार आवडते, कोणती तर उत्तर रात्रीची. कारण सारं जग साखर झोपेत असतं आणि साऱ्या चिंता काळज्या मिटलेल्या विरलेल्या असतात. मन कसं समेवर आलेलं असतं. मला वाटतं आपलं खरं खरं मन हेच असतं, जे सुखदुःखांच्या पलीकडे कुठेतरी दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील, तांबडसर बोगनवेलीचं देखील, केशरी गुलमोहराचं देखील, जांभूळसर जाकरांडाचं देखील, किरीमिजी निळसर पिवळसर इवल्या इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरीचं देखील, पांढऱ्या शुभ्र निरक्तचंदनी चाफ्याचं देखील. बघा किती वेगळेपण आहे ते पहा. छोटी छोटी जी फुलं आहेत. आता बोगनवेल म्हणजे आपल्या इकडे त्याला आपण कागदी फुलं असं म्हणतो. त्याचा रंग जो आहे तो रंग लालभडक असणारी ती गुच्छदार फुलं, खाली हिरवगार झाड, त्यानंतर वर येणारी जी फुलं आहेत ती फुलं लालभडक रंगाची किंवा पांढरी असणारी अशा प्रकारची जी बोगनवेल आहे ती बोगनवेल. त्यानंतर गुलमोहराचं जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं जर गुलमोहराकडे जर पाहिलं तर बघा, गुलमोहर आणि पळसाचं झाड तुम्ही पाहिलं असेल. लालभडक रंगाची जी फुलं येतात ना, ती फुलं पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं निसर्गाचा जो चमत्कार आहे तो चमत्कार आपल्याला लक्षात येतो. पण किती रंग आहेत, किती विविध छटा आहेत, हे सगळे आपल्याला बघायचे आहेत. पण छोटी छोटी फुलं आहेत, त्यांचा सुगंध आहे, त्यांचा रंग आहे, त्यात असणारे जे बारीक बारीक कलाकुसर आहेत, ती सगळी कलाकुसर बघा. आणि त्याच्यानंतर बघा, लेखक हा सगळा प्रकार आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की पांढऱ्या शुभ्र अशा रक्तचंदनी चाफ्याचं देखील याच बाबतीत आहे. आणि मग एवढं सगळं निसर्ग आपल्यासमोर असताना आपण त्याकडे पाहणार नाहीत का? आणि जो कोणी असा निसर्ग समोर असताना त्या निसर्गाचं आपलेपण जाणणार नाही किंवा निसर्गाकडे पाहणार नाही, त्याच्या एवढा करंटा कोणी नाही असं आपल्याला वाटतं. म्हणून लेखक हा सगळा प्रकार आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. बघा पुढे काय म्हणतो बघू. या साऱ्यामध्ये नि माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे? कोणते रेशीमबंध आहे? कोणती जवळीक आहे? केव्हा पहाट होते आणि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो, अशी असोशी मनाला का बरं लागून राहते? हे रेशीमबंध कुठेतरी आदिमत्वाकडे तर माणसाला ओढून नेत नाहीत ना. मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे ती या आदिम रुजू स्नेहसंबंधामुळे तर नाही. बघा, ही सगळी प्रश्न लेखक आपल्याला करतो आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करूया. पहा काय म्हणतो लेखक बघा. हे उत्तरात्रीचं दृश्य आहे सगळं. जे पाठामध्ये वर्णन लेखकाने केलेलं आहे ना, ते सगळं उत्तरात्रीचं दृश्य आहे. आणि ह्या दृश्यामध्ये ते काय म्हणतात पहा. सर्वत्र सर्व काही शांतता आहे, निवांतता आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काय घडायला लागतं ते पहा की उत्तर रात्री दिवसा इकडे तिकडे सतत धावणारी फिरणारी कोणती ना कोणती कामे करत राहणारी, एकमेकांशी बोलणारी, एकमेकांशी भांडणारी, एकमेकावर प्रेम करणारी, अशा प्रकारची ही सगळी माणसं आपल्याला दिवसा दिसतात. ती दिवसा चिंताग्रस्त असतात. काही जण मिळालेल्या यशामुळे आनंदाच्या सुखाच्या शिखरावर पोहोचलेले असतात. या सर्व भावभावना, सर्व सुखदुःखे उत्तररात्रीच्या क्षणामध्ये विरून गेलेल्या असतात असं लेखकाला वाटतं. आणि त्यामुळे दुष्ट विचार, दुष्ट भावना आणि चांगल्या माणसाच्या मनातले चांगले विचार, चांगल्या भावना हे सर्व काही या उत्तरात्री निघून गेलेलं असतं. मग ही माणसे भांडतात तेव्हा त्यांचे भाव आठवून बघा बरं कसे असतात ते. काय काय असतं ते पहा. त्यांचे राग पहा, त्यांचा द्वेष पहा, त्यांचा संताप पहा, हा कसा उफळून वर आलेला असतो. आणि हीच माणसे ज्यावेळेस उत्तररात्र होती ना, ते सर्व उत्तररात्रीच्या वेळी या सगळ्या भावनांच्या गाठोड्याला बाजूला ठेवून निवांत झालेली असतात. मग अशी निवांत झालेली जी माणसं आहेत ना, ती माणसं लेखकाला आवडतात. म्हणून लेखक म्हणतो की मला उत्तररात्र आवडते आहे.
पण माणसांचं निवांतपण जे आहे ना, ते निवांतपण लेखकाला विशेष वाटते आहे. त्यासाठीच तर हा सगळा प्रकार घडतो आहे. म्हणून सज्जन व दुर्जन दोघे शेजारी शेजारी झोपले असतील तर ओळखा बरं कोण सज्जन आहे आणि कोण दुर्जन आहे. गृहीत धरा, तुमच्या अनोळखी असलेली अशी जी दोन माणसं आहेत, ती दोन माणसं झोपली आहेत. आणि अशा झोपलेल्या माणसातून तुम्हाला विचारलं की यातला चांगला कोण आणि वाईट कोण, सांगता येईल? नाही सांगता येणार. पण चांगला कोण वाईट कोण हे आपल्याला पाहून सांगता येत नाही. कारण या उत्तरात्री ज्यावेळेस शांत झोप लागते ना, त्यावेळेस सर्वांचे मन निर्मळ आणि शुद्ध झालेले असते. मग निसर्गाच्या बाबतीतला हा सगळा प्रकार मानवी भावनांच्या बाबतीतही लेखकाला जाणवतो आहे, हे सगळं आपल्याला कळतं आहे. म्हणून हेच तर रेशीबंध आहेत, हीच तर जवळीक आहे. पण पहाट केव्हा होते आणि मी साऱ्यांना केव्हा भेटतो, अशी एक आसोशी मनाला का बरं लागून राहते आहे. म्हणजे त्यांना भेटण्याची जी ओढ आहे ना, ती ओढ का लागून राहते, तर त्याचं कारण आहे की हे कुठेतरी बंध बांधले गेले आहेत. आणि हे बंध बांधलेले बंध कुठे आहेत, तर ते आदिमत्वाकडे, म्हणजे आधी माणूस जो होता ना, निसर्गाच्या सानिध्यात राहणारा तो माणूस होता, त्या माणसाकडे आपल्याला ओढून येतात की काय, अशा प्रकारची एक इच्छा लेखक व्यक्त करतो आहे. मग निसर्गाची जी ओढ आहे ना, ती ओढ का लागून राहिली आहे, तर त्याचं कारण हेच आहे की आधी रुजू स्नेहसंबंध आहेत. आणि हे रुजू स्नेहसंबंध केव्हा का कशामुळे निर्माण झाले, तर त्याचं कारण लेखक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की अगदी अनादी काळापासून सर्वांच्या मनात एक भाव, शुद्ध भाव असतोच. माणसाचे मन या मूळ भावनेकडे धाव घेत असते. आणि आधी म्हणजे खूप खूप पूर्वीचे रुजू जी माणसं होती ना, ती माणसं हे काय म्हणतो लेखक बघा, रुजू म्हणजे साधे सरळ निर्मळ असणारे, कुठल्याही प्रकारचा राग द्वेष सोडून दिलेले अशा प्रकारची ही जी माणसं असतात ना, ती माणसं म्हणजे रुजू स्वभावाची माणसं, अशा प्रकारची व्याख्या लेखक करतो आहे. आणि त्यामुळे अशी जी माणसं आहेत ती पारदर्शी आहेत, त्यांच्यात एकमेकाबद्दल काहीही किलबिश नाही आहे, वाईटपणाच्या भावने चालवलेच नाही आहे. सगळ्यांच्या ठिकाणी एक भाव आहे, तो असा की सर्वजण समान आहेत. जो भाव निसर्गात आहे तोच भाव याही ठिकाणी आपल्याला असल्याचं दिसतो आहे. पण माणसे हसत खेळत एकमेकांशी बोलू शकतात. जसा निसर्ग हसत खेळत एकमेकाशी बोलतो आहे, ते एकमेकावर प्रेम करतात, त्या शुद्ध निर्मळ भावनेने एकमेकाशी ते बांधले जातात. आणि हीच शुद्ध निर्मळ भावना जी आहे ना, ती भावना निसर्गाची आणि माणसांची आहे, ती पूर्वीपासूनची आहे. म्हणून तर लेखक म्हणतो की ही आदिम रुजू स्नेहसंबंधामुळे तर हे असं घडलं नाही ना. आणि मग हे नक्कीच त्यामुळेच घडलेलं आहे, कारण हे जे सगळे संबंध आहेत ते आदिम मानवाच्या कालखंडापासून निसर्गाचे आणि माणसाचे आहेत. त्यांचे जे भावभावना आहेत, त्या भावना खऱ्या अर्थानं निसर्गाच्या आणि माणसांच्या ह्या समान आहेत. म्हणून तर माणूस निसर्गाच्या जवळ आहे. मग पुढे लेखक काय म्हणतो बघा, मी डायनिंग टेबलजवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो. जाकरांडाची निळई जांभळाई शोधत होतो. बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहराही शोधत होतो. काळ्या अंधारात हे सारे विसावले होते, सुखावले होते. आणि माझं वेडं मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं. बघा लेखक काय म्हणतो, काय काय शोधतो आहे ते सारे विसावलेले आहेत. जसं उत्तरात्र का आवडते यासाठीचा आपण पहिला परिच्छेद पाहिला होता ना, की सर्व माणसं सुखावलेली आहेत, सर्व शांत झोपले आहेत, सगळ्या चिंता मिटलेल्या आहेत, काळज्या मिटलेल्या आहेत, एकमेकाबद्दलचे राग दोष हे सगळे संपलेले आहेत. आणि शांत विसावलेली जी माणसं आहेत ना, ती माणसं झोपल्यानंतर जशी चांगली कोण वाईट कोण हे सांगता येत नाही ना, तसंच लेखक हे शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. सुगंध शोधतो आहे म्हणजे चांगुलपणा शोधतो आहे, रंग शोधतो आहे म्हणजे माणसात असणारी विविधता शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हे सगळे काळ्या अंधारात विसावले आहेत. म्हणजे ज्या प्रकारे निसर्ग शांतपणे विसावला आहे, तसंच माणसंही शांतपणे सुखावलेले आहेत, ते झोपलेले आहेत. म्हणून साखर झोप हा जो प्रकार काल मी तुम्हाला सांगितला होता ना, हे थोडंसं लक्षात घ्या. आणि पुढे बघा की लेखक म्हणतो की माझं वेडं मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलं होतं. मग असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीत वाटत नाही, तर माझ्या लहानग्या नातीबद्दलही तसंच वाटतं. मग का वाटत नाही, काय आहे ते बघू पुढे. तिचं नाव अल्विशा, माझ्या मुलीची अल्मासची ती लहान मुलगी. तिचं नाव जसं जगावेगळं आहे तशी तीही मुलखा वेगळी आहे. अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल. अल्मास आमच्याकडे राहायला आली की अल्विशाही तिच्याबरोबर येते.
पण दिवसभर असते ती माझ्याच अंगाखांद्यावर, मला बिलगून बिलगून. ती रात्री आईजवळ गाढ झोपते, तेव्हा शैशवातील नितळता किती मोहक असते ते जाणवतं. मी असा उत्तरात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तर तिची आठवण होते. अलविशा उठली की नाही ते हळूच डोकावून पाहतो. ती केव्हा उठेल नि खुदखन असत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपेल असं वाटत राहतं. मग एक गोष्ट लक्षात घ्या, पहा काय म्हणतोय लेखक ते आपण पाहू आता. ही लेखकाची नात आणि बाकीचा जो निसर्ग आहे त्या निसर्गाची आस, हे दोन्ही एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न लेखक करतोय असं आपल्याला वाटतं. म्हणून बघा हा प्रकार लेखक आपल्याला सांगतो आहे बघा, की जी लेखकाची नात आहे त्या नातीला भेटण्यासाठीची त्याची जी आसुसलेपणाची भावना आहे तीच भावना निसर्गाच्या बाबतीतही आपली आहे असं लेखक सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि दिवसभर लेखकाच्या सोबत खेळणारी ती जी नात आहे ना, ती नात रात्री जशी आईच्या कुशीत शांतपणे झोपते आहे, तसंच निसर्गाच्या कुशीत सगळेजण शांतपणे झोपत आहेत असं लेखक सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे निसर्ग हा आपली आई आहे आणि आईच्या कुशीत बिलगून बिलगून झोपत असताना त्यातली जी सुंदरता असते, त्यातलं जे म्हणजे शैववातील नितळता याचा अर्थ शुद्धपणा जो आहे, तो शुद्धपणा आहे, शुद्ध प्रेमाची भावना आहे, ती भावना आहे, त्यातील स्वच्छता आहे, हे किती मोहक असतं. आणि हे मोहक जे आहे ना, ते मोहकता जाणून घेण्यासाठी आपलं मनही तेवढंच श्रेष्ठ असावं लागतं. म्हणून ज्या प्रकारची अपेक्षा लेखक नातीला भेटण्याची व्यक्त करतोय, तशाच प्रकारे तो निसर्गाला देखील भेटण्याचा प्रयत्न करतोय. आणि दोन्हीतला संबंध सांगत असताना उदाहरण तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न लेखक करतो आहे ते बघा, की एका आईच्या कुशीत झोपलेलं मूल जेवढं शांत आणि जेवढं निवांतपणे झोपतं ना, तशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात राहिलेली माणसं ही निश्चितच अशा प्रकारचे निवांतपणे असतील. आणि म्हणून पुढे बघा काय म्हणतो लेखक, बघू आपण. पण ही झाडं या वेली अशा वेळी निवांत झोपलेले असतात, तशीच अलविषा देखील गाढ झोपलेली असते. पुन्हा एकदा बघा, दोन्हीतलं साम्य आहे. भावभावना पहा. ही उत्तरात्रीची नीरवता आणि अलविषाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता, यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे नाही. मग बघा आता काय साम्य लावण्याचा प्रयत्न करतो ते बघू पहा. हे नातं देखील आदिम नातच नाही का, निसर्गातलं आणि मानवातलं. शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. हा विचार हे नाजूक नातं पाकळी पाकळीने उलगडू लागतो. बघा काय आश्चर्यकारक साम्य आहे की नाही याचा प्रश्न लेखक तुमच्यासमोर करतोय, तर आपण त्याचं उत्तर निश्चित देणार आहोत की हे निश्चितच साम्य आहे. कारण मन समेवर झाल्यानंतरच्या ह्या ज्या सगळ्या भावना आहेत, म्हणजे मनाला एकाग्रता करून आपण निसर्गाकडे जर गेलो तिथं आनंदच आहे, हाच प्रकार लेखक आपल्याला पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि उत्तरात्रीची जी कल्पना आहे ना, ती उत्तरात्रीची कल्पना म्हणजे शांत, स्वच्छ, सुंदर अशा प्रकारच्या विचारांची कल्पना आहे. आणि म्हणून यात असणारे हे गाढ झोपेतील निरागसपणा, हा गाढ झोपेतील निरागसपणा महत्त्वाचा आहे. म्हणून तुम्हाला मी आधी जसं सांगितलं होतं की शांत झोपलेल्या माणसाला पाहिल्यानंतर आपल्याला समजणार नाही की कोण चांगला आणि कोण वाईट, तर तोच प्रकार आहे. मग निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर चांगले कोण वाईट कोण काहीही राहत नाहीत, तर निसर्ग सगळ्यांना चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून एका नातीच्या स्वतःच्या नातीच्या उदाहरणाच्या आधारे लेखक आपल्याला खूप काही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ते पहा की किती साम्य आहे. आईच्या कुशीत झोपणारी ती मुलगी आणि निसर्गाच्या कुशीत राहणारा माणूस. म्हणून निसर्गात जा, निसर्गाकडे चला. पुन्हा एकदा हा सगळा प्रकार लेखक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग हे आदिम नातं आहे की नाही, तर नक्कीच आहे. मग निसर्गातलं आणि मानवातलं हे जे नातं आहे, ते नातं का एकत्र आहे, कशामुळे आहे, हे देखील आपल्याला कळेल. कारण शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. माणूस काही निसर्गाच्या बाहेर नाही आहे, तो निसर्गाचाच एक घटक आहे. आणि हे निसर्गाचे जे घटक आहेत ना, ते निसर्गाचे घटक दोन्हीही जर एकत्र आले, तर मग निश्चितच त्यातला जे आनंद आहे किंवा त्यातलं जे नातं आहे ना, ते नातं किती मजबूत असेल. म्हणून पुन्हा एकदा तो प्रकार की रेशीम बंध आहे, कारण त्या बंधनात ज्या बांधल्या गेल्यानंतरचा जो विश्वास आहे ना, तो विश्वास निसर्गावर मानवाचा आहे आणि माणसाचा निसर्गावर आणि निसर्गाचा माणसावर, या दोघांचाही एकमेकावर जर विश्वास असेल तर अशा प्रकारची सुंदरता याच्यामधून निर्माण होईल. हा सगळा प्रकार लेखक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणून निसर्गाकडे चला, हा सगळा प्रकार पुन्हा एकदा बघा. पुढे काय म्हणतो अजून बघू आपण.
बघा, सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा घेऊन त्याचे घोट घेत घेत काय लिहावं याचा विचार करीत काहीसा संभ्रमात असतो. म्हणजे एखाद्या लेखकाला शब्द सुचवण्याचं जे काम आहे ना, ते काम देखील हा निसर्गच करतो आहे. म्हणून एक पाहायचं झालं तर निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतरचे जे लेखक आहेत, त्या लेखकांना सुचलेली जी संकल्पना आहे, त्या कल्पनेच्या आधारे त्यांनी मांडलेले जे लेख आहेत ना, ते लेख जर पाहिले तर निश्चितच मोठे मोठे जे सगळे लेखक आहेत ना, हे सगळे लेखक निसर्गाच्या सानिध्यात जाऊन लेखक झाले आहेत. तिथंच त्यांना संकल्पना सुचल्या आहेत. हा सगळा प्रकार प्रत्येक लेखक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून काय म्हणतो पहा, की त्यावेळी बघा काय म्हणतो लेखक, की काहीसा संभ्रमात असतो त्यावेळी ही इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून जाखरणाच्या फांद्यावरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. बघा, डोळे किलकिले करून पाहतात आणि पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणवतात आणि आपसापसात हलकेच कुजबुजू लागतात. पहाट झाली काय असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. म्हणजे बघा, हे जे पाखराचं आणि निसर्गाचं सकाळचं हे जे एवढं जवळीकतेचं नातं आहे ना, ते जवळीकतेचं नातं लेखक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. पाखरे व पहाट परस्परांना भेटण्यासाठी एवढी उत्सुक झाली आहेत की काही सांगता येत नाही, त्याला शब्दात व्यक्त करता येत नाही. मग याची जाणीव लेखकाला होते. म्हणजे मग एक गोष्ट लक्षात घ्या, की अशा प्रकारच्या निसर्गातल्या घटकांची जाणीव आपल्याला होते आहे. तो भाव आपल्याला समजून घ्यायचा आहे. हा भाव समजून घेण्याची ताकद ज्याच्याकडे असेल ना, त्याला खऱ्या अर्थाने निसर्ग कळा असं आपल्याला म्हणता येईल. मग निसर्गातल्या एवढ्या पाखरांचं व पहाटेचं जे जवळीकतेचं नातं आहे ना, ते जवळीकतेचं नातं लेखक कशाच्या आधारे व्यक्त करतोय बघा, की पाखरांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहत नाही आणि ती देखील विचारते, येऊ का मी भेटायला. मग तिची जी अपेक्षा आहे की मी येऊ का तुम्हाला भेटायला, आणि पाखरं तर निश्चितच हो म्हणणारच, कारण त्यांची जी आवडती सकाळ आहे ना, ती सकाळ लेखक सुगंधाचा मोह आणि बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा बघा, म्हणून हा सगळा प्रकार घडतो. म्हणून काय म्हणतो बघा, की पहाटेचं आणि या इवल्या पाखरांचं असंच काहीसं जवळीकतेचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. त्यांच्या त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते. बघा पुन्हा एकदा कालचा व्हिडिओ आठवा. पाऊल ठेवते आहे, टाकते आहे, हा जो सगळा प्रकार आहे तो लक्षात घ्या. आणि इतका हळूवार की तुम्हाला त्याची गंधवार्ता देखील लागू नये, अशा प्रकारचं हळूवार पाऊल टाकत ही सकाळ पाखरांच्या भेटीला येते आहे. म्हणजे पहा निसर्गाचं नातं किती लागते आहे ते पहा. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगं नाही तर अनुभवण्याजोगं आहे. पण मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाना, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजे तुम्हालाही त्यातल्या आल्हाद जाणवेल, त्यातली तरलता जाणवेल, त्यातील नजाकत जाणवेल. आणि बघा मित्रांनो, हे करा, पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात चला. हा सगळा प्रकार लेखक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की सकाळ येते आहे, हलकेच पाऊल टाकते आहे. दररोज एक काम करा, दररोज नाही झालं तरी आठवड्यातून 2-4 दिवस सारखं करा. काय सांगतो ते बघा लेखक, हा अनुभव घ्या. सकाळी उठा, सूर्योदय पहा. दररोज सूर्योदय सारखा होत नसतो, हे अनुभवा, निरीक्षण करा, त्याची नोंद घ्या आणि तुम्हाला मग दररोजचा सूर्योदय वेगळा वाटतो की नाही तो पहा. सूर्योदय होत असतानाच्या अगोदरच्या छटा पहा, पूर्वीच्या ज्या रंगछटा त्या दिशेला दिसतात ना, त्याचा अनुभव घ्या. त्यानंतर सूर्य थोडासा वर येतो आहे, त्यावेळेस बघा काय बदल होत होतो. त्यानंतर सूर्य थोडा वर येतो आहे, सकाळ होते आहे, सूर्य आणखी थोडा क्षितिजावर दिसतो आहे. मग हे जे सगळ्या घटना आहेत ना, त्या सगळ्या घटना ह्या सगळ्या अनुभवायच्या असतात. त्या किती सुंदर आहेत ह्या शब्दात वर्णन करून सांगता येत नाहीत. मग सकाळ किती सुंदर आहे हे जर मी तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्हाला मी एवढंच सांगेल की सकाळ किती सुंदर आहे हे प्रत्यक्षात अनुभवावा, तेव्हाच तुम्हाला सकाळ म्हणजे काय हे कळेल. नाही तर तुम्ही म्हणाल की दररोज तर सूर्योदय पूर्वेलाच होतो, मग त्यात काय विशेष. तर त्यात काही विशेष नाही आहे, तर हेच तर विशेष तुम्हाला शोधायचं आहे. तेच तर विशेष शोधण्याचं लेखक आपल्याला प्रयत्न करा असं सांगतो आहे. आणि ही जी विशेषता आहे ना, ती विशेषता शोधा. म्हणजे दररोजचा सूर्योदय निश्चितच वेगळा आहे. हे जरी सूर्य पूर्वेलाच उगवतो हे जरी सत्य असलं
तरी दररोज जो होणारा सूर्योदय होतो ना, तो सूर्योदय सारखाच होत नाही, हे मात्र 100% खरं आहे. म्हणून हे सगळं अनुभवलं आणि ह्या सगळ्या अनुभवण्यातून मग तुम्ही निसर्गाकडे जायला जर लागलात, तर त्याची जी गोडी आहे ना, ती गोडी एवढी लागेल की तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात गेल्याशिवाय तुमचा दिवस जाणार नाही, तुम्हाला करमणार नाही. अशा प्रकारची जी आपुलकीची भावना आहे ना, ती आपुलकीची भावना निसर्गाच्या सानिध्यात जाऊन निर्माण करायची आहे. हा सगळा प्रकार लेखक आपल्याला सांगतोय. आणि म्हणून हे जर सगळं पाहिलं तर त्यातली तरलता जाणवेल, त्यातली स्वच्छता जाणवेल, त्यातले भाव जाणवेल, त्यातले रंग जाणवतील, त्यातले रूप जाणवेल, त्यातला गंध जाणवेल. आणि हे सगळं जर जाणवलं तर त्यातली जी नजाकत म्हणतो ना लेखक, ती नजाकत जाणवेल. आणि नजाकतचा याचा अर्थ आहे की सौंदर्य जाणवेल. आणि हे सौंदर्य निसर्गाचं पाहण्यासाठी पुन्हा एकदा एक आपल्याला प्रकार करायचा आहे, निसर्गाच्या सानिध्यात जायचं आहे. तर निश्चित आपण निसर्गाच्या सानिध्यात जाऊन लेखकाने जो अनुभव घेतला आहे, तो अनुभव घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, यात शंका नाही. मित्रांनो, आता इथे मी थांबतो आहे. यानंतर पुढचा जो पाठाचा भाग असेल तो पुढच्या भागात असेल. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती, चॅनल सबस्क्राईब करा आणि येणारा पुढचा भाग पहा. आणखी या भागाचा जो पुढचा भाग, पाठाचा जो पुढचा भाग येईल, त्यामध्ये आपण अजून तुकारामांचं निसर्गप्रेम, वृक्षवल्ली, सोयरे वगैरे हा जो सगळा प्रकार आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. तेव्हा अभ्यास करा, दररोज येणारा अभ्यास पहा, ऐका, समजून घ्या. आणि समजून जर काही नसेल किंवा एखादी जर काही अडचण असेल, ती अडचण सोडवण्यासाठी आपल्या शिक्षकांशी संपर्क करा. किंवा आणखी तुम्हाला जे काही जवळचं माध्यम वाटते त्या माध्यमाच्या आधारे आपल्या शंकांचं निरसन करा. आणि फक्त एकच सांगतो की अभ्यास करा, निसर्गाच्या सानिध्यात जाऊन अभ्यास करा. म्हणजे मग पुन्हा एक गोष्ट तुमच्या लक्षात राहील की निसर्ग म्हणजे काय हेही कळेल. आणि एकांतवास काय असतो, तो एकांतवास निसर्गात कळेल. आणि तो एकांतवास तुमच्या आयुष्याला कसा सुंदर बनवेल हे देखील निसर्गात कळेल. हाच तर प्रकार लेखक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर बघा, पुन्हा एकदा इथे मी आता थांबतो आणि त्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये बाकीचा पाठ बघणार आहोत. तेव्हा धन्यवाद. पुन्हा एकदा विनंती तुम्हाला, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अभ्यास करा.